जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीकरिता आंदोलन होणार आहे। कोण आंदोलन करणार आहे, आंदोलनाच्या मागण्या नेमक्या काय आहे, कधीपासून आंदोलन होणार आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे या ठिकाणी गुरुजी नावाची टीईटी बॅच। यामध्ये जे आहे तुम्हाला पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेले सगळे विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जाणार आहेत। त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, अनलिमिटेड व्ह्यूज डाउनलोड करून पाहण्याची सुविधा, त्यातल्या त्यात टीईटीची पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशन बॅच, त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सीटीईटीची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच मोफत तुम्हाला यामध्ये मिळणार आहे। या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत आपल्या प्ले स्टोर वरून डाउनलोड केलेल्या मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर। आजच आपण जे आहे अभ्यासाला सुरुवात करायची असेल तर प्ले स्टोर वरून मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करून घ्या। येत्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये म्हणजे मे किंवा जून मध्ये त्यावेळेस जे आहे टीईटीची परीक्षा होणार आहे। चला आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दिसत आहे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जे आहे आपले शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्याचे SP सिंग यांना हे निवेदन देण्यात आलेलं आहे। एक आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। काय आहे त्याचं कारण काय आहे तर बघा, महत्त्वाचा विषय आहे दिनांक 9 मार्च 2026 पासून शिक्षण आयुक्त कार्यालय मध्यवर्ती इमारत पुणे या ठिकाणी बेमुदत आंदोलन करण्यास परवानगी मिळण्याबाबत हे पत्र देण्यात आलेलं आहे। त्याच्यासोबतच पोलीस स्टेशन जे आहे बंड गार्डनचं पुणे या ठिकाणचं त्यांना देखील परमिशनसाठी पत्र देण्यात आलेलं आहे। म्हणजे आंदोलन होणार आहे। आता मित्रांनो, याची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो। 2025 ला टेट परीक्षा झाली, त्याचा निकाल लागला, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन देखील करण्यात आलेलं आहे। आता आपल्या सर्वांची नजर या ठिकाणी लागून राहिलेली आहे शिक्षक भरतीच्या जाहिरातीकडे। परंतु शासन प्रशासन या गोष्टीकडे जे आहे आता टाळाटाळ करताना आपल्याला दिसत आहे। इवाना शिक्षक भरतीला वेगवेगळ्या कारणास्तव विलंब होताना आपल्याला दिसतो आहे। त्यामध्ये संच मान्यता असेल, अतिरिक्त शिक्षक असेल, समायोजनाचा प्रश्न असेल, कोर्टामधले काही प्रकरण असेल, असे वेगवेगळे प्रकरणाला समोर धरून शासन प्रशासन जे आहे शिक्षक भरती डिले करत आहे। मग आपल्या अभियोग्यताधारकांच्या वतीने कोणीतरी उभा राहून शासनाला प्रशासनाला जाब विचारणं, प्रश्न विचारणं अत्यंत आवश्यक होतं। आणि त्याचसाठी युवा विद्यार्थी असोसिएशन जे आहे या आंदोलनाच्या माध्यमातून काही मागण्या घेऊन आलेल्या आहेत। पहिल्यांदा आपण मागण्या बघूया सविस्तर पद्धतीने, म्हणजे लक्षात येईल आपल्याला की हे आंदोलन नेमकं कोणत्या दिशेला जाणार आहे। बघा, पहिली आणि महत्त्वाची मागणी काय आहे तर पहिली महत्त्वाची मागणी आहे शिक्षक भरतीचा स्पष्ट, अधिकृत व वेळबद्ध रोड मॅप तात्काळ जाहीर करण्यात यावा। मित्रांनो, पर्सनली मला हा जो मुद्दा आहे तो खूप चांगला वाटलेला आहे, पर्सनली आवडलेला आहे। आता त्याच्या पाठीमागचं कारण मित्रांनो काय आहे की शिक्षक भरतीमध्ये जे आहे काहीही सुनिश्चित नसतं, कधीही काहीही होत असतं। मग असं होऊ नये, शासनाने प्रशासनाने जे आहे एक सुनिश्चित अशा प्रकारचा रोड मॅप द्यावा की आम्ही या महिन्यापर्यंत जाहिरात देऊ, संच मान्यता या महिन्यात कंप्लीट करू, रोस्टर या महिन्यात कंप्लीट करू, या महिन्यामध्ये प्रेफरन्सेस घेऊ, या महिन्यामध्ये तुमची यादी जाहीर करू, या महिन्यामध्ये तुमचा पहिला टप्पा घेऊ, नंतर दुसरा टप्पा घेऊ, यामध्ये जे आहे एवढ्या जागा अपेक्षित अंदाजित तेवढ्या भरू, असं किमान काहीतरी शासनानं सांगायला पाहिजे। एक शिस्तबद्ध अशा प्रकारचा रोड मॅप असायला पाहिजे। मला देखील पर्सनली खूप आवडलेली मागणी आहे आणि पहिली मागणी त्यांनी तीच घेतलेली आहे, जेणेकरून अभियोग्यताधारकांना लक्षात येते की यार आपल्याकडे अजून किती कालावधी आहे, तर त्यांनी रोड मॅप जाहीर करावा। ही पहिली आणि योग्य अशा प्रकारची मागणी आहे। दुसरी मागणी बघा काय आहे, नव्या संच मान्यतेमध्ये लवचिकता आणण्यात यावी आणि कोकण विभागाच्या धर्तीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक संख्या ठरवावी। हा अतिशय योग्य मुद्दा आहे। काल परवाच्या तारखेला ज्यावेळेस शिक्षण मंत्री दादा भुसे यांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये कोकण विभागामध्ये जे काही विरल लोकवस्ती आहे, कमी लोकवस्ती आहे, कमी लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी साहजिक विद्यार्थी संख्या कमी असेल आणि मग अशा शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटाच्या जर का विद्यार्थी असतील तर त्या ठिकाणी संच मान्यतेमध्ये पदं मंजूर करण्यात येणार आहे। अशा प्रकारचा एक विशेष निर्णय दादा भुसे यांनी घेतलेला आहे।
मग त्याच धर्तीवरती जर का तो नियम संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लागू केला तर जो हजारोच्या संख्येने अतिरिक्त शिक्षक होणार आहेत आणि त्यांचा फटका आपल्या नवीन रिक्रुटमेंटला बसणार आहे, तो फटका या ठिकाणी कमी बसेल. त्याकरिता ही मागणी अतिशय योग्य आहे असं मला वाटतंय. तिसरी बघा, 2022 मध्ये शिक्षण सेवक म्हणून रुजू झालेले उमेदवारांची 2025च्या भरतीमध्ये जर पुन्हा निवड झाली तर त्यामुळे रिक्त झालेल्या जागेची विशेष फेरी घेण्यात यावी. मित्रांनो, युवा विद्यार्थी असोसिएशननं याच्यापूर्वी देखील 2022 ची भरती असेल, फेज 2 असेल, यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि आता त्यांनी ही जी मागणी घेतलेली आहे ना, त्यासाठी खऱ्याच अर्थानं जे आहे अनुभव लागतो, दूरदृष्टी लागते. लक्षात घ्या, त्यांनी जे आहे अतिशय चांगला पॉइंट हेरलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आता जो शासन निर्णय आलेला आहे त्या शासन निर्णयानुसार जे शिक्षण सेवक अर्धवट झालेला आहे, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, ते शिक्षण सेवक जर पुन्हा एकदा जॉईन झाले दुसरीकडे तर त्यांचा तो जो सेवा आहे, सेवा कालावधी त्याला जे आहे सर्व्हिस काउंटिंग करून मिळणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये बरेचसे शिक्षण सेवक आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये परत जाणार आहेत. मग ते जर का परत जाणार असतील तर त्यांच्या शिल्लक राहिलेल्या जागेचं काय, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण या जागा मग परत जर का पुढच्या टेटमधून भरणार का, तर तसं होऊ नये. या लोकांकरिता एक स्पेशल राऊंड घेण्यात यावा की जे फक्त असे लोक आहेत की ज्यांनी स्वतःची जागा सोडून दुसरीकडे गेलेले आहे, त्यांची ती जागा देखील याच भरतीमध्ये भरण्यात यावी. हा खूप दूरदृष्टी असलेला निर्णय किंवा मागणी म्हणूया सध्या तरी आपण त्याला, ती मागणी केलेली आहे. ही मागणी अतिशय चांगली आहे असं मला पर्सनली वाटतंय. त्यानंतर शासकीय व खासगी आस्थापनांना त्यांच्या जास्तीत जास्त जागा, रिक्त जागा पोर्टलवर देण्यासाठी शासन स्तरावरून सक्त निर्देश द्यावे. आता हे निर्देश या ठिकाणी आयुक्त महोदय वारंवार देतच असतात, कारण जास्तीत जास्त जर का खाजगीच्या जागा पोर्टलला आल्या तर याचं मेरिट बऱ्यापैकी खाली जाणार आहे. अन्यथा आपण पाहतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा ज्या आहेत त्या मर्यादित स्वरूपामध्ये. मग जर का आपल्याला जास्तीत जास्त उमेदवारांना जॉईन करायचं असेल तर खाजगी संस्थेच्या जागा देखील येणं आवश्यक आहे आणि त्या जागा आणण्यासाठी विशेष या ठिकाणी मोहीम राबवावी लागेल. तीच मागणी या ठिकाणी आहे. त्यानंतर 5वा मुद्दा आहे, शिक्षक भरतीची सद्यस्थिती जाहीर करण्यासाठी आयुक्त कार्यालयाकडून दर 15 दिवसामध्ये अधिकृत अशा प्रकारचं बुलेटिन प्रसिद्ध करण्यात यावं. मित्रांनो, ही एक मागणी ना खऱ्या अर्थानं चांगली आहे. कारण काय आहे, शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये बरेच जण जे आहे आपल्या आपल्या परीनं आपल्या आपल्या सोर्सेसच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, टेलिग्रामच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन देत असतात. आता ते कोणीही चुकीची माहिती देतोय असं नाहीये, पण त्यांना जेवढी माहिती मिळत असेल ती माहिती ते आपल्या परीनं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी काही खरी असते, काही खोटी असते, वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आहेत. त्याच्यावरती मला जास्त प्रकाश टाकायचा नाहीये. परंतु इथे जी मागणी आहे ना, ऑफिशियल बुलेटिन काढा, म्हणजे आम्हाला त्याच्यावरती डाऊट घेण्यासारखं या ठिकाणी काहीच नसणार आहे. हा एक मुद्दा त्यांचा चांगला आहे. न्यूज बुलेटिन येत राहायला पाहिजे. याच्यापूर्वी येत होतं, नंतर त्याला जे आहे बऱ्याच प्रमाणावरती खंड पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तसा खंड पडू नये. त्यानंतर 6 नंबरला सांगितलंय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित संस्था, समाज कल्याण व आदिवासी विकास विभागातील कंत्राटी किंवा मानधन किंवा तासिका तत्वावर भरती न करता पवित्र पोर्टल मार्फत कायमस्वरूपी भरती करण्यात यावी. हा एक चांगला मुद्दा आहे की बऱ्याच ठिकाणी जे आहे का तासिका तत्वावर, मानधन तत्वावरती किंवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची भरती होते आहे आणि त्यामुळे आपल्या भरतीला विलंब होतोय. आणि दुसरी एक धोकादायक बाब याच्यामध्ये ही राहते की जे कंत्राटी शिक्षक त्या ठिकाणी भरती केले जातात, कालांतराने ते त्या ठिकाणी परमनंट होण्याची मागणी करतात. आपल्याला जर का अनुभव घ्यायचा असेल तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेमध्ये जे प्रशिक्षणार्थी म्हणून शाळेवरती रुजू आहेत त्या उमेदवारांनी आम्हाला याच ठिकाणी परमनंट करा, यासाठी खूप मोठमोठाली आंदोलनं केलेली आहे. मग अशा समस्या जर का निर्माण होऊ द्यायच्या नसतील तर यांना जे आहे या पद्धतीने जॉईनिंगच नको, जॉईनिंग द्यायची तर पवित्र पोर्टल थ्रू द्या, ही मागणी या ठिकाणी करण्यात येते आहे. त्यानंतर प्रेफरन्सेसची मर्यादा जी आहे 50 वरून वाढून उमेदवारांना अधिक संधी उपलब्ध करून द्यावे. सध्याच्या घडीला प्रत्येक अभियोग्यता धारकांच्या हृदयाच्या सर्वात जवळचा मुद्दा हा आहे. प्रेफरन्सेसची संख्या वाढली पाहिजे आणि योग्य पण आहे. कारण बऱ्याच वेळा जे आहे असा धोका निर्माण झालेला आहे की ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांना देखील या लिमिटेड प्रेफरन्सेसमुळे फटका बसू शकतो. हे मी देखील या ठिकाणी मान्य करतोय. त्यामुळे ही संख्या वाढली पाहिजे. किमान 200-150च्या आसपास तरी प्रेफरन्सेस असायला पाहिजे की ऍटलीस्ट न्याय मिळण्यासाठी. मग इथे देखील त्यांनी हीच मागणी या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर मुद्दा असा आहे, डिसेंबर 26 पर्यंत सेवानिवृत्ती व इतर कोणत्याही कारणाने रिक्त झालेली पदे 2025 भरती टेटच्या माध्यमातून भरण्यात यावी. आता इथे त्यांनी एक हा जो काही आकडा दिलेला आहे डेडलाईनचा,
की डिसेंबर 26 पर्यंत म्हणजे या वर्षाच्या एंडिंग पर्यंत जेवढ्या जागा रिक्त होतील किंवा राजीनामा होईल, मृत्यू होईल शिक्षकांचा, तर त्या सगळ्या जागा याच भरतीमध्ये करण्यात याव्या. आता यावेळेस मला वाटतं की मे महिन्यापर्यंत जेवढ्या जागा रिक्त होणार आहेत तेवढ्या जागा तर शासन आपल्याला पवित्र पोर्टलला देणार आहेत. आणि याच्याही पेक्षा जे आहे जास्त जागा मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही देखील मागणे तर योग्यच आहे. आता मान्य होईल नाही होईल ते भविष्यामधली गोष्ट आहे. त्यानंतर बघा, पेसा आणि आदिवासी क्षेत्रातील आस्थापनांना त्यांचे रोस्टर तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. त्यातील रिक्त जागांची भरती पहिल्याच टप्प्यात करण्यात यावी. हा एक चांगला मुद्दा आहे. हे बघा, फक्त पेसा क्षेत्रच नाही तर जनरल जे काही भरती आहे त्यासाठी संच मान्यता झाल्यानंतर लवकरात लवकर रोस्टर पूर्ण करणे आणि रोस्टर पूर्ण झाल्याच्या नंतर जास्तीत जास्त जागांची भरती पहिल्या टप्प्यात करणे. कारण काय होतं की मग एकदा पहिल्या टप्प्यामध्ये भरती झाली मग दुसऱ्या टप्प्याला बराच कालावधी लागतो, मग बरेचसे मुद्दे येतात, मग कोर्ट केसेस हे तीन बऱ्याच भानगडी होतात. तसं जर का होऊ द्यायचं नसेल, शिक्षक भरती सुरळीतपणाने पारदर्शी पद्धतीने चालवायची असेल तर जास्तीत जास्त जागा पहिल्याच टप्प्यामध्ये येणं हे काळाची गरज आहे. आणि त्याचमुळे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की रोस्टरचा आदेश द्या आणि पहिल्याच टप्प्यामध्ये जास्तीत जास्त जागा भरा. आणि शेवटची 10 नंबरची मागणी मित्रांनो या ठिकाणी आहे. ती काय आहे तर आरटीच्या कायद्यानुसार रिक्त पदांच्या 90% ज्या जागा आहेत त्या भरण्यात याव्या. सध्या माझ्या माहितीप्रमाणे 80% पद भरतीला परवानगी मिळते आहे. त्यामध्ये त्यांनी आणखी 10% वाढ करून मागितलेली आहे. असं जर घडलं एकूण जागांच्या 10% जागा या ठिकाणी वाढू शकतात. तरी अशा प्रकारची भूमिका या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे. या ठिकाणी जे युवा विद्यार्थी असोसिएशनचे तुषार देशमुख सर आहे त्यांच्या स्वाक्षरीनिशी हे निवेदन शिक्षण आयुक्त महोदयांना देण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आपण जर का यावरील सगळ्या बाबींचा विचार नाही केला तर आम्ही येत्या 9 तारखेपासून बेमुदत उपोषण या ठिकाणी करणार आहोत. आणि विशेष म्हणजे याची परवानगी घेणारे हे बघा, हे पोलीस निरीक्षक वन गार्डन पोलीस स्टेशन पुणे यांना देखील हेच पत्र या ठिकाणी परमिशनचं पत्र आहे, हे परमिशनसाठी देण्यात आलेलं आहे. म्हणजे आता काय होणार आहे तर पवित्र पोर्टल मार्फत लवकरात लवकर पारदर्शी जास्तीत जास्त जागांची शिक्षक भरती व्हावी याकरिता युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आंदोलन होतो आहे. आता यांच्यासोबतच आणखी बऱ्याचशा संघटनाही आहेत जे आंदोलन करू शकतील. सध्या तर यांनी आंदोलन पुकारलेलं आहे म्हणून आपण यांना प्रसिद्धी देतो आहोत. जेव्हा नंतर दुसऱ्या संघटना आणखीन आंदोलन करतील किंवा आपल्या परीने जे काही प्रयत्न करतील त्यांना देखील आपण प्रसिद्धी देण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करूया. आता मला असं वाटतं की या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या संयुक्तिक आहेत, रास्त आहेत. याच्या व्यतिरिक्त असं होऊ शकतं की काही मागण्या या ठिकाणी राहून गेल्या असतील. तुमच्या लक्षात येत असेल तर खाली आपण व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की ही मागणी घ्या किंवा ती मागणी घ्या. किंवा तुषार देशमुख सरांचा नंबर तुम्हाला इथे दिसलेला आहे, त्यांनाही तुम्ही वैयक्तिकरित्या संबंधित तुमचा मुद्दा आहे तो सांगू शकता. त्यांना जर तो योग्य वाटला तर कदाचित ते त्यांच्या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी करून घेतील. याच्या व्यतिरिक्त शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असेल, शंका कुशंका असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी माझ्या परीने उत्तर देण्यासाठी प्रयत्न करेल. आणि आपण किंवा आपले कोणी रिलेटिव्ह या ठिकाणी टीईटी परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना हक्कानं आवर्जून सांगा की प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर हे ॲप डाउनलोड करा. त्यांची टीईटी पहिल्याच प्रयत्नामध्ये निश्चितपणाने पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. मास्टर टीचर हे ॲप प्ले स्टोअरला मोफत उपलब्ध आहे.